हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे। आज आम्ही भोपळ्याच्या पुऱ्या म्हणजेच आपल्याकडे भोपळ्याच्या घाऱ्या असे म्हणतात ते आम्ही आज बनवणार आहोत। त्यासाठी सर्वात आधी आपण ॲक्च्युली आम्ही आधीचे व्हिडिओ घेतले नाही आहेत, पण मी सांगते तुम्हाला। हे आपण गव्हाचं पीठ, बेसन पीठ, थोडीशी खसखस आणि त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ मिक्स करून घेतलेत। आणि इकडे आपण भोपळा थोडासा किसून घेतला आहे, थोडासा गूळ घेतला आहे, त्यामध्ये थोडंसं तूप टाकून सुंठ, वेलची, जायफळ वगैरे सगळं टाकून आपण मस्तपैकी ते शिजवून घेतलं आहे भोपळा। आणि त्याला पाणी सुटण्यासाठी थोडा वेळ थंड करण्यात ठेवलं आहे। आणि त्यानंतर आपण पीठ मळत आहोत। आपण गव्हाचं पीठ, बेसन पीठ हे सगळं एकत्र करून पीठ मळत आहोत। छानपैकी एकजीव करून घ्यायचं। जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं त्यामध्ये आणि थोडं थोडं पाणी घेतच मळायचं, म्हणजे जास्त पाणी घेतल्यावर ते जास्त होईल, ते व्यवस्थित पीठ काय मळून येत नाही, त्याच्यामुळे लागेल असंच पाणी घ्यायचं। छान एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर आपण कढई तापत ठेवली, थोडंसं घट्टच असं पीठ मळायचं। थोडंसं तेलाचा हात लावून आपण ते फायनली पीठ मळून घेतलं पूर्ण। आणि इकडे तेल तापत ठेवलं आहे। छानपैकी असे मोठे मोठे लाटी करून घ्यायची पूर्ण एकदम। आणि आम्ही छोट्याशा डब्याचा झाकणाच्या साईजचे केलेले, त्याचं शेप ते घेतलेला आहे, डबा घेतलेला आहे शेपसाठी। त्याचे छान असे गोल गोल पुऱ्या तयार झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। इकडे तेल पण गरम करायला ठेवलं आहे। एका लाटीमध्ये तुम्ही 5 ते 6 पुऱ्या बनवू शकता। छान असे शेप येतो। आपण तुम्ही डब्याचा यूज केला तर चांगला होईल। तुम्ही वाटी किंवा त्याला छोटेसे डिश वगैरे पण वापरू शकता, किंवा आपलं टिफिनचं झाकण पण वापरू शकता। आपल्याकडे जसं की आपण काही नवीन पदार्थ बनवला की देवासाठी प्रसाद म्हणून ठेवतो, त्यासाठी आम्ही पण बनवलेलं। आपल्याकडे आषाढमध्ये नाही का, आषाढ तळतात असं म्हणतात, त्यामुळे आम्ही आज एक मेनू बनवण्याचं ठरवलेलं। छान गरम तेल झालेलं आहे बघा, उकळी आली चांगले तेलाला। गरम तेलामध्ये असे 4 सोडतो आम्ही। छान अशा भाजून घेतल्या पुऱ्या। आणि नंतर काही जण भोपळ्याच्या पुऱ्या म्हणतात, काही जण भोपळ्याच्या घाऱ्या म्हणतात, पण चवीला अगदी खूप छान असा टेस्ट येतो। तुम्ही ते दुधाबरोबर पण खाऊ शकता, पुरी अशी पण खाऊ शकता, गोड वगैरे होतं चांगले, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार। त्याच्यामध्ये गूळ वापरतात बरेच जण, काही जण थोडीशी साखर वगैरे पण वापरतात। भोपळा जर असं खायला नॉर्मल असं खायला आवडत नसेल ना, तर असे भोपळ्याच्या पुऱ्या पण करून खाण्यात खूप छान अशी टेस्ट येते। तुम्ही खाऊ शकता, छान वाटतं ते। टेस्ट पण खूप सुंदर आहे, बघू शकता तुम्ही। छान अशी पुरी फुगली आहे बघा। नॉर्मल खरपूस अशी भाजून घेतल्यात आणि पुऱ्या तळून घेतल्यात। त्यानंतर पुन्हा तेल नितळेपर्यंत पकडून बाहेर काढल्या। त्यानंतर एका साईडला आम्ही बनवून घेत होतो पटपट, तेल भरपूर गरम झालेलं, त्यामुळे हळूहळू खरपूस भाजत लगेच पलटी करून छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचे, फुगेपर्यंत। आणि फुगले की लगेच आम्ही काढून ठेवत होतो ते। छान फुगत होते बघा पुऱ्या।
टेस्ट पण खूप सुंदर झालेली पुऱ्यांची. तेल नितळून घ्यायचं आणि एका साईडने सोडत होते बघा मी. ॲक्च्युली त्याच्यात तेल जास्त राहत होतं, त्यामुळे आम्ही चाळण यूज केली, जेणेकरून त्याच्यातून तेल नितळत होतं खाली प्लेटमध्ये. त्यानंतर आमचे असे तयार झालेत बघा. एवढे आम्ही प्लेट भरून केलेत. आपल्याकडे जसं की एखादा नवीन पदार्थ केल्यानंतर आपण देवाला पहिला प्रसाद दाखवतो आणि त्यानंतरच आपण स्वतः प्लेटमध्ये घेतो, त्याचप्रमाणे आम्ही देखील देवाला प्रसाद दाखवला.